नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत आंब्याचे रायतं किंवा आंब्याचं सासव. काही ठिकाणी रायते म्हणतात तर काही ठिकाणी सासव म्हणतात. आंबट गोड तिखट चवीचं हे आंब्याचं रायतं अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत. त्याचबरोबर चवीला तर अप्रतिम लागतं आणि सध्या आंब्यांचा सीझन आहे, तोपर्यंत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हालाही नक्की अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला सुरुवात करूया. तर इथे मी 6 ते 7 कैऱ्या घेतलेल्या आहेत. मी घेतलेल्या कैऱ्या थोड्याशा आंबट आहेत. तुम्ही गोड कैरी घेऊ शकता किंवा आंबट ही कैरी वापरू शकता. तर आता ह्या ज्या कैऱ्या आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्याच्यावरची जी साल आहे ती या पद्धतीने काढून घेणार आहोत. संपूर्ण कैरीची साल अगदी व्यवस्थित आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व कैरीची जी साल आहे ती या पद्धतीने काढून घेतलेली आहे. आणि आता हा काढून घेतलेली जी कैरी आहे ती आपण एका बाउलमध्ये ठेवून देऊया आणि त्याच पद्धतीने आपण संपूर्ण कैऱ्यावरील साल काढून घेऊया. संपूर्ण कैरीचे साल काढून झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, हातानं थोडीशी ही कैरी जी आहे ती अशी क्रश करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा जो रस आहे तो छान असा निघाला जाईल आणि आपण जर रायतं म्हणतोय त्याची चव अजूनच वाढेल. तर पहा, या पद्धतीने संपूर्ण कैऱ्या थोड्याशा क्रश करून घेतल्या. आता हे असंच बाजूला ठेवायचं आहे. आता एक वाटण तयार करण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी इथे मी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचे आहे, त्यानंतर पाव चमचा हळद. आता ह्याला झाकण लावून पाणी घालून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं हे आपलं वाटण जे आहे ते तयार झालेलं आहे. आता फोडणीसाठी कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी, त्यानंतर घालायचं आहे अर्धा चमचा मेथी दाणे, चिमूटभर एवढा हिंग घालून घेऊया. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण ज्या कैऱ्या साल काढून घेतलेल्या आहेत संपूर्ण कैऱ्या आपण फोडणीमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि छान अशा परतून घ्यायच्या आहेत. तर पहा, संपूर्ण कैऱ्या इथं मी फोडणीमध्ये घालून घेतल्या. आता व्यवस्थित अशी ही कैरी जी आहे ती फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर गॅस मिडियम ठेवून 1 मिनिटभरासाठी आपल्याला ही कैरी जी आहे ती व्यवस्थित अशी फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे. सर्व कैरी फोडणीमध्ये परतून घेतली. तुम्ही ते पाहू शकता, याचा रंगही पाहू शकता किती सुरेख दिसतोय. आता याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे आपण तयार करून घेतलेले जे खोबऱ्याचं वाटण आहे ते. तर इथे मी संपूर्ण खोबऱ्याचं वाटण कढईमध्ये घालून घेतलं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि तेही घातलं. आणि तुम्हाला जितकी हे रायत्याची कन्सिस्टन्सी पातळ किंवा घट्टसर हवी असेल तर त्याच्यानुसार तुम्ही इथे पाण्याचा वापर कमी जास्त करू शकता. आता हे सर्व वाटण जे आहे ते कैरीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व कैरी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. सर्व कैरी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला जवळजवळ 2 ते 3 मिनटं ही कैरी आपण शिजवून घेणार आहोत. कैरी शिजवतेवेळी मध्ये एकदा तुम्ही हलवून घेतला तरीही चालेल. तर इथे मी 1-2 वेळेला मध्ये हलवून घेतली होती आणि 3 मिनटानंतर इथं मी आता झाकण काढलेलं आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय आपलं जे हे कैरीचं रायतं आहे त्याला सुरेख असा कलर आलेला आहे आणि चवीला तर खूपच छान लागतं. तर पहा, आता या स्टेजला आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे गूळ. तर इथे मी पाववाटीच गूळ घेतलेला आहे. कैरी थोडीशी आंबट होती त्यामुळे इथे मी पाववाटी गूळ वापरलेला आहे. तुम्ही जर वापरलेली कैरी गोड असेल तर तुम्ही इथे गुळाचा वापर कमी केला तरीही चालेल. आता हे पाववाटी गूळ घेतलं होतं ते व्यवस्थित असं घालून घेतलं आणि घातल्यानंतर आता हे गूळ आहे ते व्यवस्थित असं कैरीमध्ये मिक्स करून घेऊया. सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपल्याला या स्टेजला पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटभरासाठी फक्त आपल्याला ही कैरी शिजवून घ्यायची आहे. अगदी जास्त शिजवायची गरज नाही. मिनिटभरामध्ये आपण जो गूळ घातलेला आहे तो कैरीमध्ये छान असा ॲब्झॉर्ब होतो आणि ह्याची चव अजूनच वाढते. तर पहा,
1 मिनिटभरानंतर मी इथे झाकण काढलेलं आहे आणि इथं आपलं छान असं गरमागरम आंब्याचं रायतं किंवा आंब्याचं सासव तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील. आता हे कैरीचं रायतं एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर त्याच्यासाठी माझ्याकडे पळी छोटी होती, त्यामुळे कैरी आणि त्याची जी सार असं दोन्ही एकदाच ते व्यवस्थित आलेलं नाही, तर तुम्ही समजून घ्या. अगदी रसरशीत असं आंब्याचं रायतं इथे तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना अशी चमचमीत आंब्याचं रायतं किंवा आंब्याचं सासव नक्की करून खायला घाला. धन्यवाद.